नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बाहेर भरपूर असा पाऊस सुरू आहे. अशा वेळेस सगळ्यांनाच भजी खाण्याची इच्छा होते. घरामध्ये मकाची ताजी कणशी आणलेली होती. तर चला म्हटलं, आज मकाची छान अशी कुरकुरीत भजी बनवूया. खूप छान अशी चविष्ट आपली ही भजी तयार होणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तरी ते ताजी कणसं मी सोलून घेतलेले आहेत. तर 1 वाटी मी मकाची दाणे घेतलेले आहेत. आता हे दाणे आपल्याला चॉपरमध्ये टाकून हलकेसे बारीक करून घ्यायचे आहेत. जास्तसुद्धा बारीक करायचं नाही. किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फिरवून थोडेसे बारीक करून घेतले तरीही चालतील. तर इथे पाहू शकता, अशा प्रकारे मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये काही अख्खे दाणेसुद्धा ठेवलेले आहेत. तर आता एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेऊ. आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा अशा प्रकारे कुस्करून टाकायचा आहे. त्यानंतर कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकू. तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण थोडासा कुटून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी मी मकाचं पीठ घेतलेलं आहे. मकाचं पीठ टाकलं की भजीसुद्धा आपले छान असे तयार होतात. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. तर बेसन पीठ टाकताना इथे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. अजून यामध्ये बेसन पीठ लागलं तर आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला हाताने हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तरी ते आपल्याला अजून थोडंसं यामध्ये बेसन पीठ लागणार आहे. तर थोडं थोडं करून बेसन पीठ टाकायचं आहे. जास्त आपल्याला घट्टसुद्धा बनवायचं नाही. तर इथे पाहू शकता, छान असं आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त घट्टसुद्धा नाही किंवा पातळसुद्धा नाही. तर असंच मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. इथे पाहू शकता, छान अशी आपले भजीसुद्धा तोडता येणार आहेत. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक एक करून अशा प्रकारे भजी सोडायचे आहेत. तर मध्यम आचेवर हे भजी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर छान अशी आपल्याला वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा प्रकारे आपली ही भजी तयार होणार आहेत. तर छान असे सोनेरी रंगावर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर इथे भजी तळून झालेली आहेत, काढून घेऊ. इथे पाहू शकता, काय छान असा मस्त रंग आलाय आणि भजीसुद्धा ही भजी खाण्यासाठी सुद्धा खूप छान अशी लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे भजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि घरामध्ये मुलेसुद्धा आवडीने खातील. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान अशी आपली मकाची भजी तयार झालेली आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही भजी आपली झालेली आहेत. आणि आता यामध्ये टाकू तळून घेतलेली थोडीशी मिरची. तर ही मिरची जास्त तिखटसुद्धा नाही, खूप छान अशी लागते. तर तिखट नसणारीच मिरची आपल्याला भाज्याबरोबर तळून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता, छान अशी मिरची तळलेली आहे. तर शेवटी मी तुम्हाला एक भजी तोडूनसुद्धा दाखवते. खूप छान अशी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये.